बघा, आज बनवणार आहे नाचणीचे लाडू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. आज आहे ना आपण नाचणीच्या पिठाचे लाडू बनवूया. मी ते 2 वाट्या नाचणीचे पीठ घेतले आहे. 1 वाटी मखाणे, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी खारीकची पावडर, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तूप. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे. आपण आता सर्वात अगोदर मखाणे भाजून घेऊया, कारण आपल्याला मखाण्यामध्ये तूप नाही घालायचं. मिक्सरला बारीक करून घ्यायचे वेगळे. आपण छान कमी गॅसवरच असे मखाणे भाजून घेऊया. बघा, आपले आता मखाणे भाजून झाले आहे. आता आपण काढून घेऊया आणि गार झाल्यावर बारीक करून घेऊया. आपण आता तूप घालून घेऊ. आपल्याला जसे लागले तसेच तूप वापरायचे आहे. बदाम घालू. बदाम पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. हलकेसे कमी गॅसवरच भाजायचे, पटकन लाल होतात. बदाम आता काढून घेऊया आपण. आता आपल्याला काजू पण भाजायचे. काजू पण आपण असे हलकसे भाजून घेऊया. काढून घेऊया. आता आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे. आपल्याला नाचणीचं पीठ कमी गॅसवरच भाजायचं आहे. आता सतत असं हलवत राहायचं. नाचणीमध्ये कॅल्शियम, आयरन, आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे. कमी गॅसवरच करायचं. नाचणीचे लाडू खूप छान असतात खायला. त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयरन दोन्ही खूप प्रमाणात असतं. बघा, आता आपलं इथं पीठ भाजत आलेलं आहे. आता आपण थोडं अजून तूप घालून घेऊया. अगोदर मी तूप का नाही घातलं, त्याच्या गिठोळ्या होतात आणि मग पीठ थोडं कच्चं राहतं. आता आपण थोडंसं तूप घालून घेऊया. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला चांगले असतात. तुम्ही पण नक्की करून बघा. बघा, मी आता तूप घालून घेतलेलं आहे, कारण वाटीमधून फक्त आपला 1 चमचाच तूप राहिलेला आहे शिल्लक. लागलं तर परत हे पण वापरावं लागेल. जसं लागलं तसंच वापरायचं आहे आपल्याला. इथे मला 10-15 मिनटं लागलेले आहे. आता आपलं पीठ छान भाजलेलं आहे. कमी गॅसवरच भाजायचं. एकसारखं पीठ छान असं भाजलं जातं. मोठा गॅस केला की ते पटकन जळतं, कलरही व्यवस्थित येत नाही, लाल लाल होतो. बघा, आता भाजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि थोडंसं गार होऊ देऊया. आता आपण मखाणे बारीक करून घेऊया मिक्सरला. आणि मखाणे बारीक करून झालेले आहे ते आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया. गॅस बंदच आहे आता. फक्त त्या गरम पिठामध्ये आपल्याला मखाण्याचं पीठ पण घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मखाण्याचं पीठ आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण काजू बदाम बारीक करून घेऊया. बघा, आता यामध्ये आपण जो गूळ घेतला होता तो पण घालून घेऊया. खारीक पण घालून घेऊया आणि परत छान असं मिक्स करून घेऊया. काजू बदाम पण घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घेऊया. गार झालेलं आहे. आता थोडं थोडं फिरवायचं, चालू बंद करायचं. बघा, आपण हे सर्व असं थोडं थोडं फिरवून घेतलं मिक्सरला. आता याचे आपण लाडू वळून घेऊया. आपल्याला हवं तर तूप आपण घालू शकतो. थोडंसं कमी वाटतंय, जे आपलं तूप उरलेलं होतं ना तेवढं आपण यामध्ये घालून घेऊया.
आणि छान असं मिक्स करून घेऊया. पण ही वाटीभर तूप घेतलं होतं, हे सर्व तूप आपल्याला लागून गेलेलं आहे. 1 चमचा 1.5 चमचा होतं, ते पण मी यामध्ये आता घालून घेतलं. आता आपण लाडू वळून घेऊ. आता छान असे आपले लाडू वळले जाते. तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही वळू शकता. बघा, असे मी आता सर्व लाडू वळून घेणार आहे. बघा, यामध्ये मला थोडेसे काळे मनुके सुद्धा घालायचे आहे, ते पण मी आता घालून घेते आणि लाडू वळून घेते. बघा, इथे माझे आता सर्व लाडू वळून झालेले आहे आणि मी 1 वाटी गूळ घातला होता. तुम्ही 1.5 वाटी गूळ घाला, कारण आम्ही कमी गोड खातो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला.